पुस्तकाचं नाव आहे वॉर्सा ते हिरोशिमा वि. स. वाळिंबे. युद्धातून युद्धाकडे एक वर्सायचा वारसा. वॉर्सा ते हिरोशिमा 5. दुसरं महायुद्ध हे बऱ्याच अंशी पहिल्या महायुद्धाची पुनरावृत्ती होतं. किंबहुना पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जे निर्णय करण्यात आले त्यातच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली होती. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात जे घडलं त्याचा विचार करण्यापूर्वी पहिल्या महायुद्धाच्या अखेरीला कोणते निर्णय घेण्यात आले आणि त्यात दुसऱ्या महायुद्धाची बीजं कशी रोवली गेली हे जाणून घ्यायला हवं. 1 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीनं रशियाविरुद्ध घोषणा करताच पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्यानंतर 2च दिवसांनी म्हणजे 3 ऑगस्टला जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारलं. त्या दिवशी जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला आणि आता वाट पाहून उपयोग नाही असं आढळून आल्यामुळे 4 ऑगस्टला ब्रिटननी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली. 4 वर्षाच्या या युद्धात जर्मनी पराभूत झाली आणि 11 नोव्हेंबर 1919 रोजी तिला युद्धविरामाच्या कागदपत्रांवर सही करावी लागली. महायुद्ध थांबल्यानंतर 18 जानेवारी 1919 रोजी वर्साय, पॅरिस इथे विजेत्या राष्ट्रांची शांतता कराराचा मसुदा करण्यासाठी बैठक झाली. वर्सायच्या बैठकीला जाण्यापूर्वी प्रत्येक विजेत्या राष्ट्रानं हेच सांगितलं की या जगात पुन्हा युद्धाचा उद्भव होऊ नये म्हणून आम्ही हे युद्ध खेळलो आहोत. त्यामुळे यात पुन्हा महायुद्ध होणार नाही अशी तरतूद केली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही व्हर्सायला एकत्र जमत आहोत. अर्थात हे बोलताना त्यांचा रोग जर्मनीवर होता. युरोपीय राजकारणाचा विचार करताना जर्मनीसारखं महत्त्वाकांक्षी आणि कणखर राष्ट्र पुन्हा समर्थ होता कामा नये अशीच या विजेत्यांना काळजी घ्यायची होती. वर्साई येथील शांतता कराराने लादलेली बंधनं झुगारून देण्यासाठी जर्मनीनं 20 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा महायुद्धाचा मार्ग स्वीकारला. यावेळेला जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्याचं निमित्त झालं होतं. तत्पूर्वी ही जर्मनीची पावलं त्या दिशेनं पडत होती, परंतु त्याकडे ब्रिटननं हेतुतः दुर्लक्ष केलं. पोलंडवर जर्मनीनं हल्ला चढवल्यानंतर मात्र ब्रिटन फ्रान्सला स्वस्थ बसणं सर्वस्वी अशक्य झालं. वर्सायच्या तहानं निर्माण केलेली बंधनं तोडून टाकण्यासाठी जर्मन राष्ट्र युद्धाला तयार झालं, तर त्याला ही बंधनं पाळावयास भाग पाडण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सनी युद्धामध्ये प्रवेश केला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बरंच साम्य दिसत असलं तरी त्यातील एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. पहिल्या महायुद्धानंतर युरोपमधील जुन्या साम्राज्य सत्ता कोसळल्या आणि अनेक नवीन राष्ट्र निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तसं घडलं नाही. अगदी तपशीलवार हिशोब मांडायचा तर दुसऱ्या महायुद्धानं युरोपच्या नकाशावरील इस्थोनिया, लॅटविया आणि लिथुआनिया ही 3 चिमुकलं राष्ट्र तेवढी गिळंकृत केली. थोडक्यात पहिलं महायुद्ध युरोपचा नवा नकाशा आखण्यासाठी खेळलं गेलं, तर हा नवा नकाशा जर्मनीनं फाडता कामा नये यासाठी दुसऱ्या महायुद्धाचा खटाटोप झाला. जर्मनी हा नवा नकाशा फाडण्यासाठी का उद्युक्त झाली आणि ती कशी धजावली याचा आढावा घेतला की पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस ज्या घटना घडल्या त्यातच दुसऱ्या महायुद्धाचं सूत्र कसं लपलं आहे हे आढळून येईल. पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र पराभूत झाली असली तरी त्यांचे पराभवाचं स्वरूप वेगळं होतं. पहिलं महायुद्ध संपण्यापूर्वी रशियात राज्यक्रांती होऊन झारशाहीच्या जागी बोल्शेविक हुकुमशाही प्रस्थापित झाली होती. या क्रांतीचं फलित पचवण्यासाठी क्रांतीच्या सूत्रधारांना युरोपीय राजकारणातून आपलं अंग काढून घ्यावं असं वाटलं. त्यामुळे तूर्त रशियाचा विचार मागे पडला. जर्मनीची गोष्ट तशी नव्हती. पराभवानंतरही जर्मनीच्या युद्धपूर्व स्वरूपाला तडा गेलेला नव्हता. जर्मनी संपूर्णतया शरण येण्यापूर्वीच विजेत्या राष्ट्रांनी तिच्याशी युद्धविरामाबाबत करार केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्ध संपलं तेव्हा जर्मन सेना रणांगणावर पराभूत झाली असली तरी तिचा पूर्णपणे धुव्वा उडालेला नव्हता. ती पूर्णपणे नष्ट झालेली नव्हती. या उलट विजय मिळवूनही ब्रिटन आणि फ्रेंच यांच्या सेनेची दमछाक झालेली होती. युद्ध विरामाचा करार करताना केवळ चकमकी थांबाव्यात एवढाच त्याचा मर्यादित उद्देश नव्हता. जर्मनीची इच्छा असली तरी देखील तिला पुन्हा लढाईला प्रारंभ करता येऊ नये या हेतूनच हा करार करण्यात आला होता. या पहिल्या करारानं तिला आपल्या जवळच्या बऱ्याच शस्त्र सामर्थ्याचा त्याग करावा लागला. तिला आपलं नौदलही गमवावं लागलं. इतकेच नव्हे तर तिला आपली सेना राहीनच्या पलीकडे नेऊन ठेवावी लागली. राहीनच्या डाव्या तीराचा अँग्लो फ्रेंच सेनेनं कब्जा घेतलेला होता. युद्धविराम करार करायची घाई करण्यामागील अँग्लो फ्रेंच नेत्यांचा हा उद्देश सफल झाला, कारण
महायुद्धाची अधिकृत समाप्ती होऊन वर्साई येथील शांतता परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली, त्यावेळी आपण शांतता कराराला मान्यता द्यावी की या विजेत्या राष्ट्रांबरोबर पुन्हा झुंज द्यावी, याचा वरिष्ठ जर्मन नेते विचार करू लागले. तेव्हा लढाई पुन्हा खेळण्याइतकं बळ आपल्यात उरले नसल्याची सेनानींनी कबुली दिली आणि त्यामुळे जर्मन नेत्यांनी निरुपायानं वर्सायच्या करारावर सही केली. प्रारंभीच्या युद्धविरामामुळे जर्मनीनं पुन्हा लढाई करू नये हे अँग्लो फ्रेंचांचं तात्कालिक उद्दिष्ट सफल झालं, तरी त्याबरोबर आणखी एक महत्त्वाची घटना नकळत घडली होती. युद्धविरामाबाबत जर्मन सरकारशी करार करून अँग्लो फ्रेंचांनी या राजवटीचं अस्तित्व मान्य केलं. जर्मनीनं आपल्या लष्करी पराभव मान्य करावा यासाठी विजेत्या राष्ट्रांनी जर्मन सेनानींबरोबर वाटाघाटी केल्या नाहीत. ते जर्मन सरकारबरोबर त्याची बोलणी करत होते. पहिल्या महायुद्धामुळे हॅब्सबर्ग घराणं नष्ट झालं, ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं, परंतु जर्मन राईशला मात्र मुळीच धक्का पोचला नाही. आणि तो जो पोचला नाही धक्का, तो या करारामुळेच. किंबहुना आपल्या सरकारनं वर्सायच्या अपमानास्पद करारावर स्वाक्षरी केल्यामुळे जर्मन जनतेत जो असंतोष निर्माण झाला होता, त्यापासून जर्मन सरकारचं रक्षण करण्याची जबाबदारीही अँग्लो फ्रेंचांवर येऊन पडली. रशियातील नवजात बॉल्शेविक राजवटीचे धक्के लवकरच जर्मनीला बसण्याचा संभवही अँग्लो फ्रेंचांना दृष्टीआड करता येण्यासारखा नव्हता. बॉल्शेविझमच्या आक्रमणापासून जर्मनीला वाचवण्याची काळजीही त्यांनाच व्हायची होती. याचा परिणाम असा झाला की रणांगणावर जबरदस्त नामुष्की स्वीकारूनही बिस्मार्कच्या प्रयत्नामुळे 1871 एकसंघ झालेल्या जर्मनीला जीवदान मिळालं. वर्सायच्या शांतता करारानं या तरतुदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जर्मनीच्या दृष्टीनं पाहिलं तर वर्सायचा करार अपमानास्पद होता. परिस्थितीच्या रेट्यामुळे जरी जर्मन नेत्यांनी त्या करारापुढे मान तुकवली, तरी आपल्यावर अन्याय झाला आहे आणि आपली मानहानी करण्यात आलेली आहे, ही बोच जर्मन जनतेच्या मनामध्ये कायम होती. काहीही असलं तरीही वर्सायच्या शांतता करारावर स्वाक्षरी करून जर्मन सरकारनं आपलं अस्तित्व अबाधित राखलं. जर्मनीच्या एकसंध स्वरूपाला तडा जाऊ शकला नाही. वर्सायच्या करारातील तरतुदींचा विचार केला तरी असं दिसतं की हा करार राबवण्यासाठी विजेत्या राष्ट्रांना जर्मन सरकारच्या सहकार्याची गरज भासणं अपरिहार्य होतं. जर्मनीनं पुन्हा कोणावरही आक्रमण करू नये या दृष्टीनं कराराचा मसुदा तयार करण्यात आला असला तरी ती गोष्ट ही जर्मन सरकारच्या धोरणावरच अवलंबून राहणार होती. वर्सायच्या करारानं जर्मनीचं लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर खच्ची करण्यात येणार होतं, परंतु त्याची अंमलबजावणीही जर्मन सरकारनेच करायची होती. युद्ध सुरू केल्याबद्दल दंड म्हणून जर्मनीनं विजेत्या राष्ट्रांना नुकसान भरपाई द्यावी असंही कलम या करारात आलं होतं, परंतु नुकसान भरपाईचा पैसा जर्मन सरकारला आपल्या करदात्यांकडूनच गोळा करायचा होता. इतकंच काय, पण जर्मनीनं पुन्हा लढाईला प्रवृत्त होऊ नये यासाठी ऱ्हाईनलँडवर विजेत्या राष्ट्रांचं नियंत्रण असलं पाहिजे या तरतुदीची कार्यवाही देखील स्वतंत्र जर्मन सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नव्हती. युद्धोत्तर काळातील अडचणीमुळे आणि असंतोषामुळे जर जर्मनीत राजकीय अराजक निर्माण झालं तर तिच्याकडून वर्सायच्या करारातील तरतुदीची अंमलबजावणी होणं अशक्यप्राय असल्यामुळे तशी परिस्थिती तिथे निर्माण होणार नाही याची काळजीही विजेत्या राष्ट्रांनाच घ्यायची होती. या राजवटीविरुद्ध लोकक्षोभ वाढणार नाही अशी दक्षता घेऊनच जर्मनीकडून खंडणी वसूल करायची आणि इतर तरतुदींची कार्यवाही करून घ्यायची दक्षता बाळगणं आवश्यक होतं. वर्सायचा करार म्हणजे गुलामगिरीला मान्यता अशी तक्रार जर्मन जनता करीत असली तरी तो करार एकसंघ जर्मनीच्या स्वतंत्र राजवटीशी करण्यात आलेला असल्यामुळे विजेत्या राष्ट्रांनी जर्मनीचं स्वातंत्र्य आणि तेथील विद्यमान राजवट यांना मान्यता दिलेलीच होती. पहिल्या महायुद्धानंतरच्या घटनांचा विचार करताना ही घटना विशेष महत्त्वाची ठरते, कारण 50 वर्षापूर्वी जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर युरोपमधील सत्तेचा समतोल जो ढासळलेला होता तो सावरण्यासाठी सुरू झालेलं पहिलं जागतिक महायुद्ध जिंकूनही विजेत्या राष्ट्रांना मूळ जर्मन प्रश्न सोडवण्यात यश आलं नाही, ही गोष्ट त्यावरून सिद्ध होते. जर्मनीची लष्करी आक्रमक वृत्ती किंवा तिच्या सत्ताधाऱ्यांची शेजारच्या राष्ट्रांबद्दल असलेली असहिष्णू प्रवृत्ती या दोन गोष्टींपुरतंच मूळ जर्मन प्रश्नाचं स्वरूप मर्यादित नव्हतं. या दोन गोष्टींनी मूळ प्रश्न अतिशय गंभीर केला होता इतकंच. मूळ प्रश्न होता तो राजकीय स्वरूपाचा. जर्मनीतील एकतंत्री राजसत्ता जाऊन त्या जागी आता लोकसत्ता आली होती. आपला शांततेवर विश्वास आहे अशी ही नवी लोकशाही राजवट उद्घोष करीत होती. जर्मनीच्या अंतर्गत स्वरूपात हे असे बदल घडून जरी आलेले असले तरी युरोपमधील एक प्रमुख सत्ता आहे तिचं स्थान पहिल्या महायुद्धानंतरही कायम राहिलेलं होतं. युरोपीय राजकारणापासून रशिया तात्पुरता का होईना दूर झाला होता. ऑस्ट्रिया हंगेरीचं साम्राज्य इतिहास जमा झालं होतं. म्हणजे एक जर्मनी सोडली तर फक्त फ्रान्स आणि इटली एवढ्या दोन प्रमुख सत्ता आता युरोपच्या भूमीवर उरल्या होत्या.
परंतु आर्थिक बळ आणि मनुष्यबळ या दोन्ही दृष्टींनी फ्रान्स आणि इटली ही दोन्ही राष्ट्र जर्मनीच्या तुलनेनं निकृष्ट प्रतीची होती. विशेषतः इटलीचं स्थान तर नगण्य होतं. 1919च्या करारांनी आल्सेक, लॉरेन आणि उत्तर श्लेश्विग हे भाग जर्मनीपासून तोडण्यात आले, परंतु त्याबद्दल जर्मनीनं फारशी खळखळ केली नाही. परंतु आपला लचका तोडून पोलंडची भर केल्याबद्दल मात्र जर्मनीत संतापाची लाट उसळली. यावेळी सगळ्या मित्रराष्ट्रांनी पोलंडचं अस्तित्व मान्य केल्यामुळे पोलंडची ही मागणी मान्य करणं त्यांना भाग पडलं. डॅन्झिग सारखे जर्मन लोकवस्तीचे मोक्याचे शहरही पोलंडला देण्यात यावं असं फ्रान्स आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधींनी सुचवलं होतं. परंतु ब्रिटिश प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी या सूचनेला विरोध करून डॅन्झिग आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखालील शहर असं म्हणून वेगळं ठेवलं पाहिजे हा आग्रह धरला. इतकंच नव्हे तर तो आपल्या मित्रराष्ट्रांच्या गळीही उतरवला. लॉईड जॉर्ज यांनी त्यावेळी जर्मनीच्या हिताच्या दृष्टीनं ही जी एक तरतूद करून घेतली तीच पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या उद्भवास कारणीभूत ठरली असं म्हणावं लागेल. ऑस्ट्रियाला राष्ट्रसंघाच्या परवानगीशिवाय जर्मनीत समाविष्ट होता येणार नाही असंही या करारात म्हटलं होतं. ही अट ऑस्ट्रियन जनतेला खुपत होती. कॉर्पोरेल हिटलर हाही त्यावेळेस ऑस्ट्रियन नागरिक असल्यामुळे ऑस्ट्रिया जर्मनीत समाविष्ट झाला पाहिजे अशी त्याची इच्छा होती. परंतु जर्मनीची गोष्ट अशी होती की जर्मन जनता ऑस्ट्रियाबाबत सर्वस्वी उदासीन होती. बिस्मार्कच्या शिकवणुकीत वाढलेले जर्मन नागरिक ऑस्ट्रियन जनतेला परकीय मानत होते. त्यामुळे ऑस्ट्रियाचा प्रश्न आणखी आपल्या डोक्यावर घ्यायची जर्मनीची तयारी नव्हती. तीच गोष्ट चेकोस्लोवाकिया, हंगेरी आणि रोमानिया या देशातील जर्मन भाषिक जनतेची. या जनतेला आपला प्रदेश जर्मनीत समाविष्ट व्हावा अशी आस लागलेली होती. परंतु जर्मन सरकारला काय किंवा जनतेला काय या परक्या देशातील जर्मन भाषिक नागरिकांबद्दल मुळीच आपलेपणा वाटत नव्हता. ऱ्हाईनलँडवर अँग्लो फ्रेंचांचं नियंत्रण ठेवायची तरतूद निव्वळ लष्करी भूमिकेवरून करण्यात आलेली होती. या तरतुदीबाबत मित्र राष्ट्रात 2 मतं होती. ही तरतूद 15 वर्षापुरती मर्यादित असावी आणि नंतर ऱ्हाईनलँडचा ताबा जर्मनीला द्यावा असं ब्रिटन आणि अमेरिकेला वाटत होतं, तर ऱ्हाईनलँड सदैव आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असलं पाहिजे असा फ्रान्सचा हट्ट होता. परंतु अँग्लो अमेरिकनांनी फ्रान्सचा हट्ट धुडकावून लावला. वर्सायच्या या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर म्हणजे 1919 जूनमध्ये जर्मनीवर अंमलबजावणीची सक्ती करण्यासाठी तिच्याविरुद्ध पुन्हा युद्ध पुकारणं विजेत्या राष्ट्रांना शक्य नव्हतं. जसा जसा काळ जात होता तसा तसा जर्मनीवरच्या कराराच्या अंमलबजावणीची सक्ती करायचं कामही अवघड होत चाललं होतं. जून 19मधली परिस्थिती जून 1920मध्ये राहिलेली नव्हती. 1923मध्ये तर अशी सक्ती करायचा प्रश्न केवळ अधूनमधून चर्चा करण्याचा विषय झालेला होता. आणि त्यानंतर तर हा विचारही कोणाला शिवेनासा झाला, कारण विजेत्या राष्ट्रांनाही युद्धाचा तडाखा जाणवत होता आणि त्यानंतरची कामं समोर दिसत होती. विजेत्या राष्ट्रातील सैनिक नुकतेच घरी परतलेले होते. पुन्हा घरदार सोडून रणांगणावर जायला ते तयार नव्हते. ही झाली सैनिकांची प्रतिक्रिया. नागरिकही युद्धाचा खर्च सोसायला तयार नव्हते. याशिवाय जर्मनीला जागतिक बाजारपेठेत प्रवेश न देणं हे अँग्लो अमेरिकनांच्या हातात होतं. जर्मनीला जर आपण जागतिक बाजारपेठेत प्रवेश दिला नाही तर तिच्या आयात निर्यात व्यापारावर अनिष्ट परिणाम होऊन जर्मन नेते आपली विनवणी करू लागतील आणि या कराराची अंमलबजावणी व्हायला त्याची मदत होईल असा एक विचार पुढे आला. तेव्हा जर्मनीशिवाय जागतिक बाजारपेठ सुरळीत चालू शकणार नाही असं अर्थशास्त्रांनी सांगताच हा विचारही बारगळला. अशा परिस्थितीत जर्मनीला समान दर्जा देणं अपरिहार्य होऊन बसलं आणि या अपरिहार्यतेमुळेच विजेती राष्ट्र पुन्हा जुन्या गुंत्यामध्ये अडकत गेली. अर्थात जर्मनीला अँग्लो अमेरिकनांनी समान दर्जा देऊनही कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न सुटू शकत नव्हता, कारण एकदा का जर्मनीला समान दर्जा दिला की अल्पावधीतच युरोपमधील सगळ्यात शक्तिशाली सत्ता केंद्र बनायचा तिचा प्रयत्न सुरू होणार हे उघड होतं. बरं, समान दर्जा दिला नाही तर तिच्याकडून कराराची अंमलबजावणी व्हायची आशा सोडून द्यायला हवी होती. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तो म्हणजे रशिया. वर्साय येथील शांतता परिषद चालू असतानाच मित्र राष्ट्रातील एकोपा नाहीसा होऊ लागला होता. प्रत्येकजण आपापल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून या परिषदेकडे पाहत होता. मुख्य गोष्ट अशी की सर्वांनाच बोल्शेविझमचं संकट भेडसावू लागलं होतं. त्यामुळे बोल्शेविक रशियाविरुद्ध झुंज घेण्यासाठी जर्मनी दुबळी राहता कामा नये अशी सर्वांची इच्छा होती. कारण बोल्शेविक आक्रमणापुढे जर्मनी पराभूत झाला तर सारा युरोपच पादाक्रांत करणं बोल्शेविझमला शक्य होणार होतं. या मित्र राष्ट्रात अमेरिकेची भूमिका नेहमीच निराळी असे. अटलांटिक महासागरामुळे युरोपपासून हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेला युरोपमधल्या बड्या राष्ट्रांप्रमाणे छोट्या राष्ट्रांच्या आणि ब्रिटन फ्रान्सप्रमाणे जर्मनीच्या गाऱ्हाण्याकडे सहानुभूतीनं पाहावं लागे. कारण अमेरिकेच्या युरोपमधील हितसंबंधांचं स्वरूप प्रामुख्याने
आर्थिक स्वरूपाचं होतं. अमेरिकेला स्वतःच्या आर्थिक सुबत्तेसाठी युरोपमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण होणं आवश्यक वाटत होतं. त्यासाठी जर्मनीला मदत करणं जरुरीचं असेल तर फ्रान्स ब्रिटनचा विरोध पत्करूनही तशी मदत करायची अमेरिकेची तयारी होती. इतकंच नव्हे तर नुकसान भरपाईची रक्कम चुकती करणं जर्मनीला शक्य व्हावं यासाठी डावेस योजना आणि यंग योजना असे आर्थिक मदतीचे 2 कार्यक्रम अमेरिकेने जाहीरही केले. अर्थात अमेरिकेची ही स्वार्थी मदत जर्मनीच्या पथ्यावरच पडली. अमेरिकेची दृष्टी अशी होती की युद्ध जिंकून दिल्यामुळे आपलं कर्तव्य संपलं आहे अशी ब्रिटनची प्रतिक्रिया होती. याउलट कसंही करून जर्मनीला कायमची निःशस्त्र करा असा फ्रान्सचा ठेका होता. फ्रान्सची ही मागणी रास्त आहे याची ब्रिटनला जाणीव होती, परंतु जर्मनीच्या आक्रमणापासून फ्रान्सचं रक्षण व्हावं अशी इच्छा बाळगणाऱ्या ब्रिटनला युरोपमध्ये जर्मनीच्या जागी फ्रान्स डोईजड होणंही इष्ट वाटत नव्हतं. प्रत्येक राष्ट्राचा हा स्वतंत्र दृष्टिकोन त्या त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय गरजांमधून निर्माण झालेला होता. राष्ट्रसंघाचं स्वरूप निश्चित करायच्या कामामध्ये ब्रिटननी फ्रान्सवर मात केली असं म्हणावं लागेल. आक्रमणाचा प्रतिकार असं राष्ट्रसंघाचं मोघम उद्दिष्ट ठरवण्यात आलं. जर्मनी विरोधी राष्ट्रगट असं फ्रान्सला अभिप्रेत असलेलं स्वरूप राष्ट्रसंघाला प्राप्त होऊ शकलं नाही, ते ब्रिटनच्या विरोधापायी. केवळ जर्मन प्रश्नाचा विचार केला तरी देखील त्याबाबत ब्रिटन आणि फ्रान्स यांची भूमिका वेगळी होती. जर्मन राष्ट्र नष्ट व्हावं असं ब्रिटनला कधीच वाटलं नाही. उलट युरोपीय राष्ट्रगटातील एक समजूतदार भागीदार या नात्यानं जर्मनी कशी सहभागी होईल यासाठी ब्रिटनचा सतत प्रयत्न चालू होता. फ्रान्सला मात्र जर्मनीचं नाव पुसलं जावं असा ध्यास लागलेला होता. या भिन्न दृष्टिकोनामागे ब्रिटन आणि फ्रान्स यांची भिन्न भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यापुढे जर्मन प्रश्नाशिवाय इतरही अनेक गहन प्रश्न होते. त्यामुळे जर्मनी विरुद्ध युद्ध खेळताना पुढाकार घेणाऱ्या या दोन्ही राष्ट्रांना जर्मनी संबंधीच्या आपल्या धोरणात संगती ठेवणं शक्य झालं नाही. इतकंच नव्हे तर ब्रिटनच्या जर्मनीविषयक धोरणाबाबत फ्रान्सनं वेळोवेळी तीव्र नापसंती व्यक्त केली. वर्सायच्या या शांतता करारामागचं प्रत्येक राष्ट्राचं स्वार्थी धोरण पाहून मार्शल फॉक सारख्या मित्र राष्ट्रांच्या सरसेनानी भडकला नसता तरच नवल. राजनीतीची वेडीवाकडी वाटचाल त्या सेनानीला कळू शकली नाही. वर्सायच्या करारावर जर्मनीसह सगळ्या राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत ही बातमी जेव्हा त्याला सांगण्यात आली तेव्हा तो संतापून म्हणाला, ही शांतता नव्हे, 20 वर्षापुरता हा युद्धविराम आहे फक्त. फॉकची भविष्यवाणी इतकी अचूक ठरेल याची त्यावेळेला तरी कोणालाच कल्पना नव्हती. वर्सायच्या करारातील तरतुदींची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत 1921 साल उजाडलं. जसजसा काळ जाईल तशी तशी या कराराबाबतच्या जर्मनीच्या विरोधाची तीव्रता कमी होत जाईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु जे घडत होतं ते नेमकं उलटंच. करारातील एकेका तरतुदीची अंमलबजावणी सुरू होताच जर्मन जनमत अधिकाधिक प्रक्षुब्ध होऊ लागलं. विशेषतः नुकसान भरपाईच्या प्रश्नाबाबत जर्मन जनतेची प्रतिक्रिया कमालीची संतप्त होती. युद्धाचा सगळा खर्च जर्मनीने भरून दिला पाहिजे अशी 1919 पासून फ्रान्स मागणी करत होता. विजेत्या राष्ट्रांची नुकसान भरपाई करता करता जर्मनी टेकीस यावी आणि त्यामुळे ती सदैव दरिद्री राहावी याच उद्देशानं फ्रान्सनं हा आग्रह धरला होता. आणि म्हणूनच जर्मनीनं नेमकी किती नुकसान भरपाई द्यायची याबाबत रक्कम निश्चित करण्यास फ्रान्स प्रारंभापासून टाळाटाळ करीत होता. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम करारात अंतर्भूत न होईल तर बरं पडेल असं फ्रेंच प्रतिनिधीनं सुचवलं. परंतु अमेरिकेची भूमिका वेगळी होती. जर्मनीकडून घ्यायची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणं आवश्यक आहे असं अमेरिकेला वाटत होतं. त्यानंतर नुकसान भरपाईच्या रकमेबाबत चर्चा सुरू झाली त्यावेळी ब्रिटिश प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी असा आक्षेप घेतला की या तहाबाबत जर्मन नेत्याशी विचार विनिमय न करता आपणच परभारे निर्णय केला तर जर्मन नेते त्याला विरोध करतील आणि हा प्रश्न बराच काळ अनिर्णित राहील. परंतु जर्मनीशी साधा विचार विनिमय करण्यासही फ्रान्सचा सक्त विरोध होता. त्यामुळे अखेरीला करारात केवळ नुकसान भरपाईचं तत्त्व अंतर्भूत करण्यात आलं आणि रक्कम नंतर निश्चित करावी असं ठरलं. विजेत्या राष्ट्रांमधील या मतभेदाचा फायदा घेण्यासाठी जर्मनीने आपल्या आर्थिक विकासाकडे हेतुतः दुर्लक्ष करायचं ठरवलं. कारण जर का आपण आपली अर्थव्यवस्था अल्पावधीत सुस्थिर केली तर नुकसान भरपाईचा फार मोठा बोजा आपल्या डोक्यावर आदळेल हा धोका जर्मन नेत्यांना स्पष्ट दिसत होता. 1920 पासून 23 पर्यंत मित्रराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात या नुकसान भरपाईच्या प्रश्नाबाबत वाटाघाटीचा घोळ चालू होता. जर्मनी याबाबत टाळाटाळ करीत आहे असं आढळून आल्यानंतर जर्मनीला नमवण्यासाठी अधीर झालेल्या फ्रान्सनं 23 मध्ये जर्मनीचा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला रूhr प्रांत आपल्या ताब्यात घेतला. जर्मनीनं या दडपणाला विरोध करायचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु युद्धोत्तर काळातील चलनफुगवट्यामुळे हतबल झालेल्या जर्मनीला नमतं घेणं भाग पडलं. या युद्धामुळे जर्मनीप्रमाणे फ्रान्सचाही आर्थिक शक्तिपात झाला होता, त्यामुळे त्यालाही फार जोर करता येत नव्हता.
अशा परिस्थितीत जर्मनीला नुकसान भरपाईची रक्कम चुकती करता यावी म्हणून अमेरिकेच्या पुढाकारानं डावेस योजना पुढे आणण्यात आली. फ्रान्सनं या उपक्रमाला विरोध करून पाहिला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. डावेस योजनेमुळे पहिली 5 वर्ष नुकसान भरपाईची रक्कम चुकती करणं जर्मनीला शक्य होऊ लागलं. या योजनेची कार्यवाही सुरू करताना फ्रान्सनी कुरकूर चालूच ठेवली होती. म्हणून तिची पहिली मुदत संपल्यानंतर तिला मुदतवाढ देण्याऐवजी अमेरिकेनं यंग योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदत कार्यक्रमाची घोषणा केली. नुकसान भरपाई करणं जर्मनीला शक्य व्हावं हाच या दोन्ही योजनांचा मूळ गाभा असल्यामुळे ही नवी योजनाही फ्रान्सला नापसंत होती. या नुकसान भरपाईच्या प्रश्नामुळेच व्हर्सायच्या कराराविरुद्धचा जर्मन जनतेचा असंतोष सतत 20 वर्ष प्रज्वलित राहू शकला. 1923 मधलं चलन फुगवट्याचं संकट येवो किंवा 1929 मंदीचा तडाखा बसो, आपल्यावरील प्रत्येक आर्थिक संकटाला विजेत्या राष्ट्रांना द्यावी लागणारी नुकसान भरपाईच कारणीभूत आहे याबद्दल जर्मन जनतेची खात्री पटलेली होती. ही कारणमीमांसा खरी आहे किंवा नाही यासंबंधी चर्चा करायची तिची मुळीच तयारी नव्हती आणि यामुळेच व्हर्सायच्या करारातील हे नुकसान भरपाईचं तत्त्व कायमचं रद्द झालं पाहिजे अशी जर्मन जनता सारखी मागणी करत होती. इतकंच नव्हे तर ते तसे करून घेण्यासाठी आपल्या सरकारवर दडपण आणत होती. लोकमताचं स्वरूप असं असतं की करारातील एखाद्या तरतुदीला विरोध सुरू झाला की तो विरोध केवळ त्या तरतुदीपुरताच मर्यादित न राहता सगळा करारच कसा उधळून लावता येईल याचा विचार सुरू होतो. विजेत्या राष्ट्रांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईमुळे आपल्याला आर्थिक हालाकी सहन करावी लागत आहे याबद्दल सर्वसामान्य जर्मन नागरिकांची इतकी खात्री झाली होती की या प्रश्नाबाबत आपल्या सरकारनं कोणतीही तडजोड करता कामा नये अशी त्यांची अपेक्षा होती. प्रारंभी केवळ नुकसान भरपाईपुरताच मर्यादित असलेला हा विरोध निशस्त्रीकरणाच्या तरतुदीलाही व्यापू लागला. कालांतरानं नुकसान भरपाई आणि निशस्त्रीकरण यांच्याबरोबर इतर तरतुदीही अवमानकारक आणि अन्यायकारक आहेत ही भावना जागी होऊ लागली. हे सगळं पाहिलं की व्हर्सायचा शांतता करार करताना विजेत्या राष्ट्रांनी या करारातील प्रत्येक कलमाच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केलेला नव्हता अशी टीका करण्यात येऊ लागली. अगदी साध्या साध्या गोष्टींबाबतही संघर्षाला वाव ठेवण्यात आला होता. जर्मनीचा पूर्वेकडील बराचसा भाग पोलंडमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्या भागातील जर्मन जनतेला तिच्या इच्छेविरुद्ध पोलंडचं नागरिकत्व स्वीकारावं लागलं. नकाशाची ही फेरआखणी करताना पोलंडचा काही भागही जर्मनीमध्ये समाविष्ट केला गेल्यामुळे त्या प्रदेशातील पोलिश जनतेवर जर्मन नागरिकत्वाची सक्ती झाली. जर्मनीच्या पूर्व सीमेवरचा नकाशा आखताना असं न घडण्याची काळजी घेतली गेली असती किंवा लोकसंख्येची अदलाबदल करून आणण्यात आली असती तर ही कटकट उद्भवली नसती. पूर्व प्रशिया आणि उर्वरित जर्मनी यांच्या दरम्यान पोलिश कॉरिडॉर निर्माण करण्यात आल्यामुळे पूर्व प्रशियातील नागरिकांचा संताप वाढलेला होता. व्हर्सायच्या करारातील तरतुदीमुळे जर्मन जनता प्रक्षुब्ध झालेली आहे ही गोष्ट लक्षात घेऊन या कराराचा फेरविचार करण्यासाठी लॉईड जॉर्ज यांनी जर्मनीसह सर्व संबंधित राष्ट्रांची बैठक बोलवायचं ठरवलं. बऱ्याच चर्चेनंतर 1922 एप्रिलमध्ये जेनोवा इथे ही बैठक सुरू झाली. युरोपच्या राजकारणापासून अलिप्त राहायच्या उद्देशाने अमेरिका या बैठकीत सहभागी झाली नाही. रशिया आणि जर्मनी या दोन्ही पराभूत राष्ट्रांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर असले तरी आपल्याला आपसात झुंजवण्यासाठीच इथे पाचारण करण्यात आलं आहे याबद्दल त्यांना शंका नव्हती. या डावावर मात करण्यासाठी या दोन्ही राष्ट्रांनी निराळीच युक्ती योजली. एकीकडे जेनोवा बैठकीचं कामकाज चालू असताना जर्मनी आणि रशिया यांच्यात रॅपोला इथे गुप्त विचारविनिमय होऊन अनाक्रमणाचा आणि परस्पर सहकार्याचा करार केला गेला. रॅपोला कराराचा तपशील जाहीर होताच मित्र राष्ट्रांमध्ये खळबळ निर्माण झाली, कारण आता जेनोवा परिषदेला काहीच अर्थ उरलेला नव्हता. रॅपोला करारानुसार जर्मनीनं रशियाला आर्थिक मदत करायला प्रारंभ केला तर या मदतीच्या बदल्यात जर्मनीनं व्हर्साय करार धुडकावून लावला तर त्याकडे दुर्लक्ष करायचं रशियानं अभिवचन दिलं होतं. कोणतंही उद्दिष्ट साध्य न करता जेनोवा परिषद समाप्त झाल्यामुळे लॉईड जॉर्ज यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि 1922च्या हिवाळ्यात ते प्रधानमंत्री पदावरून दूर झाले. 1924 रॅम्से मॅकडॉनल्ड यांच्याकडे प्रधानमंत्री पद आल्यापासून त्यांनी जर्मन प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता बराच नेट धरला. 24 पासून 39 पर्यंतच्या 15 वर्षाच्या ब्रिटनच्या परराष्ट्रीय धोरणावर मॅकडॉनल्ड यांचीच छाप होती. 1939 दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर मॅकडॉनल्ड यांचं जर्मन विषयक धोरण शरणागतीचं किंवा अनुनयाचं होतं असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत असला तरी विजेत्या राष्ट्रांबद्दलची जर्मन जनतेच्या मनातली कटू भावना नाहीशी करण्यासाठी 1924 पासून ते 39 पर्यंत युरोपीय राष्ट्रांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यांना मॅकडॉनल्ड यांच्या आशावादाचा आधार होता ही गोष्ट विसरून चालणार नाही. पहिल्या महायुद्धानंतर अनिर्णित राहिलेला जर्मन प्रश्न सोडवण्यासाठी
मॅकडॉनल्ड यांनी मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले. जर्मनीला धाक दपटशा दाखवून मूळ जर्मन प्रश्न सुटत नाही हे फ्रान्सच्या रूhr प्रांतावरील नियंत्रणानं दिसून आलं. त्यामुळे जर्मनीशी विचारविनिमय करून तिच्या कलानं वातावरण निवळता येईल असं मॅकडॉनल्ड यांच्या विचाराचं सूत्र होतं. एकदा का फ्रान्स जर्मनीबरोबर वाटाघाटी करायला लागला की त्यालाही आपल्या मनातली भीती बरीचशी अनाठायी आहे हे आढळून येईल आणि त्याबरोबरच जर्मनीच्या हटवादाची धारही कमी होईल असं त्यांना वाटत होतं. त्या दृष्टीनं त्यांनी फ्रान्स आणि जर्मनी यांना जवळ आणायचे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येऊ लागलं होतं. परंतु 1924च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीमध्ये मॅकडॉनल्ड मंत्रिमंडळाचा पराभव झाला आणि त्यांना आपले हे प्रयत्न पुढे रेटता आले नाहीत. साधारणतः 1 डिसेंबर 1925 रोजी लोकार्नो इथे फ्रान्स आणि जर्मनी यांनी अनाक्रमणाचा करार केला आणि त्यावर हमीदार राष्ट्र म्हणून ब्रिटन आणि इटली यांनी स्वाक्षऱ्या केल्या. लोकार्नो करारानं पहिल्या महायुद्धाचं भरतवाक्य म्हटलं आणि 11 वर्षानंतर हा करार उधळून लावण्यात आल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची नांदी गायली गेली. कराराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या राष्ट्रांचं समाधान करणं ही जर कोणत्याही कराराच्या यशस्वीतेची कसोटी मानली तर लोकार्नो करार हा त्या कसोटीला उतरला होता. या करारानं फ्रान्स आणि जर्मनी या दोन शेजारी राष्ट्रातील तणातणीचं वातावरण निवळलं. म्हणूनच लोकार्नो करारानं युरोपात शांततेचे तात्पुरतं असं पर्व सुरू झालं असं मानलं जातं. या करारानंतर जर्मनीला राष्ट्रसंघात समान दर्जा देण्यात आला. मॅकडॉनल्ड यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदावर आलेला ऑस्टिन चेंबरलेन, फ्रान्सचा परराष्ट्रमंत्री ब्रियॉन आणि जर्मनीचा प्रधानमंत्री स्ट्रेसेमान असे युरोपमधील 3 प्रमुख राष्ट्रांचे राजकीय सूत्रधार राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी जिनिव्हा इथे एकत्र येऊ लागले. लोकार्नो करारामुळे जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांचे हेतू सिद्धीस गेले असले तरी फ्रेंच आणि जर्मन जनता या करारावर रुष्टच होती. त्यामुळे हा करार आपल्या राष्ट्राच्या हिताचा कसा आहे हे पटवून द्यायची ब्रियॉन आणि स्ट्रेसेमान यांच्यावर जबाबदारी पडली. ब्रियॉन आपल्या देशबांधवांना असं सांगू लागला की लोकार्नो करारामुळे यापुढे जर्मनीकडून वर्साय करारातील तरतुदीबाबत आणखी कोणत्याही सवलती मागण्यात येणार नसल्यामुळे जर्मनीची पश्चिम सीमेबाबतची कुरकूर थांबणार आहे. याउलट स्ट्रेसेमॉन आपल्या मतदारांना असं आवाहन करू लागला की हा करार झाल्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी युद्धाचा धोका पत्करावा लागणार नाही. वाटाघाटीच्या मेजाभोवती बसून आपण आपल्याला हव्या त्या सवलती मिळवू शकतो. वर्सायच्या करारानं जर्मनीवर लादलेल्या निर्बंधांची 1929 पर्यंत व्यवस्थित अंमलबजावणी होत होती. जर्मनी अद्यापही निशस्त्रच होता. राईनलँडवर अद्यापही विजेत्या राष्ट्रांचा पहारा होता. युद्धोत्तर जगातील संघर्ष नव्याने अस्तित्वात आलेला राष्ट्रसंघ वाटाघाटींच्या मार्गाने सोडवत होता. परंतु 1929 पासून जागतिक परिस्थिती बदलायला लागली. प्रारंभी या बदलाचं स्वरूप मुख्यतः आर्थिक होतं. त्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून जागतिक मंदीला सुरुवात होऊन तिच्या तडाख्यानं आर्थिक स्थैर्याला जबरदस्त हादरे बसू लागले. साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारणावरही त्याच्या छाया पडू लागल्या. वस्तुतः या आर्थिक मंदीचा आणि 10 वर्षापूर्वी समाप्त झालेल्या पहिल्या महायुद्धाचा फारसा संबंध नव्हता. त्याचप्रमाणे वर्सायच्या शांतता कराराशीही तिचं नातं नव्हतं. या मंदीला तोंड देण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला कडक उपाय योजावे लागले. चलनाची किंमत स्थिर राखणं, अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधणं, सरकारी खर्चात काटकसर करणं, बेसुमार वेतनवाढ टाळणं इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय अंमलात येताच सर्वत्र बेकारीचं भूत धैमान घालू लागलं. या सगळ्या परिस्थितीला विजेत्या राष्ट्रांनी आपल्यावर लादलेल्या व्हर्साय करारालाच कारण ठरवायला वेगवेगळ्या राष्ट्रांनी, मुख्यतः जर्मन नागरिकांनी समजूत करून घ्यायला सुरुवात केली. याचं कारण असं होतं की गेल्या 10 वर्षामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली की जर्मन नेते त्या अडचणीचं खापर व्हर्साय करारावर फोडत असत. आपले नेते गेली 10 वर्ष जे सांगत होते ते आता प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली आहे असं त्यांना वाटायला लागलं. सरकारी उपाययोजनेमुळे मंदीचे आर्थिक दुष्परिणाम हळूहळू दूर होऊ लागले. परंतु मधल्या काळात बेकारीमुळे आणि उपासमारीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर जे मानसिक आणि राजकीय परिणाम झाले होते ते लवकर पुसले जाण्यासारखे नव्हते. सरकारने केवळ कायदेकानून करून लोकांना शांतता आणि सुव्यवस्था यांचा लाभ करून द्यावा आणि आर्थिक व्यवहार खुल्या आणि अनिर्बंधित पद्धतीनं चालू राहावेत हा 19व्या शतकातला विचार आता मागे पडू लागला. लोकांना रोजगार पुरवायची जबाबदारीही सरकारनेच स्वीकारली पाहिजे असं राजकीय विचारवंत म्हणू लागले. या सगळ्या विचारमंथनातूनच कल्याणकारी राज्याची कल्पना पुढे आली. सरकारनी ही जबाबदारी जर स्वीकारायची असेल तर उत्पादकांवर सरकारनी नियंत्रण घालणं अपरिहार्य ठरतं हा विचारही मान्य होऊ लागला. त्याचबरोबर लोकशाही राजवट सर्वंकष नियंत्रणाचं कार्य कितपत पार पाडू शकेल अशीही शंका निर्माण झाली.
अशा रीतीने भांडवलशाहीबरोबरच समाजवादाचा आणि लोकशाहीबरोबरच हुकुमशाहीचा विचार जनमानसात रुजत चालला होता. याच काळामध्ये रशियात राज्यक्रांती होऊन समाजवादाचा प्रयोग सुरू झाला होता. इटलीत मुसोलिनीच्या रूपानं राजकीय हुकुमशाही अस्तित्वात आलेली होती. हुकुमशाही राष्ट्र द्रुतगतीनं आपला विकास साधून सामर्थ्य संपन्न होऊ शकतं आणि भांडवलशाहीतील तीव्र स्पर्धेमुळे समाजातील दुबळ्या गटांची जी पिळवणूक होते तिला समाजवादी राष्ट्रांमध्ये छेद दिला जातो. हे दोन्ही प्रयोग युरोपच्या भूमीवर होत होते. ब्रिटनसारख्या देशात संसदीय लोकशाहीची मुळं खोलवर रुजली गेलेली असल्यामुळे त्या विचारांचा धक्का ब्रिटनला जाणवला नाही. परंतु फ्रान्समध्ये एकापाठोपाठ एक मंत्रिमंडळं कोसळू लागली आणि त्यामुळे लोकशाही राजवटीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. 1929च्या आर्थिक मंदीचा सगळ्यात मोठा फटका जर्मनीला जाणवला. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच तिथे नाझी हुकुमशाही अधिकारारूढ होऊ लागली. कोणताही क्रांतिकारक उठाव करून हिटलरनं सत्ता काबीज केलेली नव्हती. आयमार प्रजासत्ताकाच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हिंडेनबर्ग यानं प्रधानमंत्रीपदावर आरूढ होण्यासाठी हिटलरला पाचारण केलं होतं. हिटलरच्या उदयापूर्वीच्या 3-4 वर्षापूर्वीच्या घटना लक्षात घेतल्या की हिटलरसारख्या महत्त्वाकांक्षी व्यक्तीचा सत्ता स्वीकार ही किती अपरिहार्य घटना होती हे समजून येतं. 1930च्या मार्चमध्ये कॅथॉलिक सेंटर पक्षाचा हेनरिच ब्युरेनिंग प्रधानमंत्रीपदावर विराजमान झाला होता. आर्थिक मंदीचा फटका जाणवू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांनी सरकारी खर्चामध्ये काटकसर करायचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु ब्र्युनिंगच्या या कार्यक्रमाला राईचस्टॅगचा लोकसभेचा पाठिंबा नव्हता. त्यांनी हा कार्यक्रम मंजुरीसाठी राईचस्टॅग पुढे ठेवला तेव्हा त्याला पुरेसं बहुमत मिळालं नाही. 30 लाख जर्मन नागरिक बेकार झालेले आहेत आणि आणखी लक्षावधी नागरिक बेकारीच्या दुष्टचक्रात सापडले जायची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारी खर्चात काटकसर करणं अपरिहार्य आहे असा ब्रुनिंगचा दृढ विश्वास होता. म्हणून त्यांनी हिंडेनबर्गला असा सल्ला दिला की खास अध्यक्षीय वटहुकूम काढून या काटकसर कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. हिंडेनबर्गनं ब्रुनिंगचा सल्ला स्वीकारून तसा वटहुकूम काढला. परंतु ब्रुनिंगचं हे कृत्य राईचस्टॅगला न आवडल्यामुळे त्याला आणि त्याच्या मागाहून प्रधानमंत्रीपदावर आरूढ झालेल्या पापेन आणि श्लेइखेर यांना राज्यकारभार करताना सतत अध्यक्षीय पाठिंब्यावरच अवलंबून राहावं लागलं. यामुळे लोकशाही राजवटीवरचा जर्मन जनतेचा विश्वास डळमळू लागला. मंदीच्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या जर्मन जनतेला हिटलरच्या नाझी पक्षाचा लढाऊ कार्यक्रम आकर्षित करू शकला. 1930च्या सप्टेंबरमध्ये ब्र्युनिंगनी विद्यमान राईचस्टॅग विसर्जित करून फेरनिवडणुका घेतल्या. या निवडणुकीमुळे राईचस्टॅगमधील नाझी पक्षाचं संख्याबळ 12 वरून 107 पर्यंत चढलं. या निवडणुकीमध्ये नाझी पक्षाला 65 लाख मतं मिळाली तर त्याच्या खालोखाल 45 लाख मतं कम्युनिस्टांना मिळाली. या गोष्टीचा हिटलरनं अचूक फायदा घेतला. तो सेनाधिकाऱ्यांना आणि उद्योगपतींना सांगू लागला की तुम्ही जर यावेळी नाझी पक्षाच्या पाठीमागे उभे राहिला नाहीत तर जर्मनी कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल आणि मग तुमची काय अवस्था होईल हे तुम्ही लक्षात घ्या. हिटलरचं हे प्रतिपादन उद्योगपतींना पटल्यामुळे कम्युनिस्टांना विरोध करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या हिटलरच्या नाझी पक्षाला भरघोस आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या पिशव्या सैल केल्या. शिवाय हिटलरला गोबेलसारखा हुशार प्रचार प्रमुख लाभला. 60 लाख जर्मन नागरिक बेकार झाल्यामुळे जर्मनीत कम्युनिस्ट क्रांती व्हायची भीती दाखवून गोबेल्सनं आपल्या पक्षप्रचाराचा कार्यक्रम इतक्या मोठ्या नेटाने चालवला की अवघ्या 2 वर्षाच्या आतच नाझी पक्षाची लोकप्रियता शिगेला जाऊन पोचली. 1932च्या मार्चमध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली. त्यावेळी हिंडेनबर्ग विरुद्ध हिटलर असा सामना होता. या निवडणुकीत हिंडेनबर्ग निर्विवाद बहुमत मिळवू शकला नाही. त्यामुळे पुन्हा एप्रिलमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये हिंडेनबर्गला बहुमत मिळालं तरी हिटलरलाही काही कमी मतं मिळाली नाहीत. हिटलरला 1,35,00,000 नागरिकांनी मतं दिली होती. त्याच महिन्यात प्रशियामध्ये निवडणूक होऊन तेथील विधानसभेत नाझी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं. अशा रीतीनं हिटलरची लोकप्रियता वाढत असल्यामुळे हिंडेनबर्गनं ब्र्युनिंगला प्रधानमंत्रीपदावरून दूर करून त्या जागी आपल्या विश्वासातील पापेन याची निवडणूक केली. हिटलरशी समझोता करण्यात पापेन यशस्वी होईल असा हिंडेनबर्गला विश्वास होता. परंतु जुलैमध्ये राईचस्टॅगच्या पुन्हा निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती बदलली, कारण या निवडणुकीत नाझी पक्षानं 230 जागा मिळवून आपलं निर्विवाद बहुमत प्रस्थापित केलं. एवढा प्रचंड विजय मिळाल्यानंतर हिटलर स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. हिंडेनबर्गनं आपल्याला प्रधानमंत्री केलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. अशा परिस्थितीत हिटलरला दूर ठेवता येतं आहे की काय याचा प्रयत्न करण्यासाठी हिंडेनबर्गनं 4 महिन्याच्या आत राईचस्टॅग विसर्जित करून फेरनिवडणूक घेतली. या निवडणुकीत नाझी पक्षाचं संख्याबळ 230 वरून 196 वर घसरलं. नव्या राईचस्टॅगमध्ये हिटलरचे संसदीय सामर्थ्य कमी झालं असलं तरी त्याच्या वक्तव्यांनी जर्मन जनता भारून गेलेली आहे हे पापेन याला माहिती होतं.
यामुळे राईस टॅक्सचं तूर्त जरी विसर्जन करून आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आणि ती केल्याशिवाय आपल्याला सुरळीत राज्यकारभार करता येणार नाही हे पापेन याला कळून चुकलं. ही मागणी हिंडेनबर्गकडून मंजूर करून घेण्यासाठी श्लेइखेर सारखा हिटलरचा विरोधक आपल्याला पाठिंबा देईल अशी त्याची कल्पना होती. परंतु प्रधानमंत्रीपदावर श्लेइखेरची नजरही घोटाळत होती. आपण सर्वस्वी एकाकी पडलेलो आहोत हे पाहून पापेन यानं पंतप्रधान पदाचा राजीनामा सादर केला. पापेन याच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या पडलेल्या जागेवर हिंडेनबर्गनं श्लेइखेरची नेमणूक केली. हे पद आपल्या हातून जाऊ नये यासाठी श्लेइखेरची धडपड सुरू झाली. त्यासाठी त्यानं ग्रेगोर स्ट्रासर सारख्या नाझी पक्षातील हिटलर विरोधी गटाच्या प्रमुखाला उपपंतप्रधान पद देऊ केलं आणि अशा पद्धतीने नाझी पक्ष फोडायचा डाव टाकला. श्लेइखेरच्या या कारवाईचा हिटलरला सुगावा लागताच त्यानं स्ट्रासरची पक्षातून हकालपट्टी करून श्लेइखेरला हा डाव साधू दिला नाही. त्यामुळे श्लेइखेरही अखेरीस निराधार अवस्थेत उभा होता. शेवटी 29 जानेवारी 1933 रोजी त्यांनीही प्रधानमंत्रीपदाचं त्यागपत्र दिलं. हिटलरला आता टाळता येणार नाही असं आढळून आल्यानंतर हिंडेनबर्गनं पापेनमार्फत हिटलरशी वाटाघाटी सुरू केल्या. पापेन हा हिंडेनबर्गच्या खास मर्जीतला होता. या वाटाघाटीमध्ये असं ठरलं की प्रधानमंत्रीपदावर हिटलरनं आरूढ व्हावं आणि उपपंतप्रधानपद पापेनकडे यावं. मंत्रिमंडळात एकूण ज्या 9 जागा आहेत त्यातील 2 जागा नाझी पक्षासाठी राखून ठेवण्यात याव्यात आणि उरलेल्या 7 जागा पापेननी हिंडनबर्गच्या सल्ल्याने भराव्यात. पापेनच्या या बनावाला हिटलरनं खुशीनं संमती दिली, कारण मंत्रिमंडळातील जागांबाबत आताच वाद घालत बसणं त्याला उचित वाटत नव्हतं. हिटलरला आपला पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता. हिटलरला प्रधानमंत्रीपद देण्यानं केवळ जर्मनीच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर कोणते परिणाम होणार आहेत याची त्यावेळी पापेनला मुळीच कल्पना नव्हती. श्लेइखेर सारखीच हिटलरची गत होईल आणि पुन्हा प्रधानमंत्रीपद आपल्याकडे येईल या आशेमुळे त्यांनी तूर्त माघार घ्यायचं ठरवलं. पापेननंच जेव्हा असा सल्ला दिला तेव्हा हिंडेनबर्गला विरोध करायचं काहीच कारण नव्हतं. हिंडेनबर्गनं हिटलरला निमंत्रण धाडलं. जर्मनीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्न पाहणारा हिटलर गेले कित्येक दिवस याच निमंत्रणाची वाट पाहत होता. 30 जानेवारी 1933 या दिवशी जर्मनीचं प्रधानमंत्रीपद हिटलरकडे चालत आलं.